Hello student. In topic respiration and circulation, we are going to study mechanism of respiration. This mechanism of respiration involves 4 points. First one is breathing, second is external respiration, and third is internal respiration, and fourth is cellular respiration. So in this video we are going to study internal respiration. Internal respiration involves transport of oxygen and CO2. So first point is transport of O2. Blood is the main fluid through which transport of O2 and CO2 takes place. In blood, plasma and RBCs are present. 3% O2 is dissolved in plasma and transported towards the tissue. And about 97% O2 is transported by Hb, that is the hemoglobin. It is iron containing compound or protein molecule, and it shows single Hb molecule shows 4 binding site for oxygen: Fe plus plus, Fe plus plus, Fe plus plus, Fe plus plus. Okay, so these are 4 sites for oxygen. So each single Hb molecule shows 4 binding site for oxygen. इथं O2 अटॅच होतो. आता हे जे असोसिएशन आहे HbO2चं, इट इज अ कोऑपरेटिव्ह असोसिएशन. हा एक ऑक्सिजन दुसऱ्या ऑक्सिजनला बाइंड होण्यासाठी मदत करत असतो. याला म्हणायचं कोऑपरेटिव्ह असोसिएशन. ओके, and this is the saturation, HbO2 saturation. It depends upon the oxygen tension or partial pressure of O2. हे या ठिकाणी ही जी रिॲक्शन झाली ती रिॲक्शन कशी आहे? Hb plus 4O2 to form Hb 4O2 ही रिॲक्शन झाली. याला म्हणायचं HbO2 सॅच्युरेशन. मग हे जे सॅच्युरेशन झालं ते 100% सॅच्युरेशन is rare. Maximum saturation is about 95 to 97% at partial pressure of O2 100 mmHg in alveolus. अल्व्हिओलस मध्ये पार्शियल प्रेशर O2चं जास्त असतं. मग हे जे सॅच्युरेशन होतं ते किती असते? 95 to 97%. ओके, and when partial pressure of O2 decreases, it results into the dissociation of HbO2. Partial pressure of O2 is decreases, result into dissociation of HbO2. partial pressure decrease झालं की HbO2 dissociate. At
30 mmHg of partial pressure of O2, only 50% saturation can be maintained. म्हणजे बघा 30 mmHg ला 50% सॅच्युरेशन होत. मग हे जो HbO2 सॅच्युरेशन अँड पार्शियल प्रेशर ऑफ O2 ह्याचे जे रिलेशन आहे त्याच्यावरून जो कर्व मिळतो त्याला म्हणायचं ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. पण HbO2 डिसोसिएशन कर्व म्हणजे काय पाहूया. HbO2 डिसोसिएशन कर्व म्हणजे HbO2 सेपरेट होणे, वेगळे होणे. द रिलेशनशिप बिटवीन HbO2 सॅच्युरेशन अँड ऑक्सिजन टेन्शन, that is partial pressure O2, is called oxygen dissociation curve. The relationship between HbO2 saturation and oxygen tension or partial pressure of O2 is called oxygen dissociation curve. ऑक्सिजन सेपरेट होतो त्याला म्हणायचं ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. अँड दिस कर्व इज सिग्मॉइड कर्व. हा कर्व कसा असतो सिग्मॉइड कर्व. परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न विचारतात. द ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व इज डॅश डॅश डॅश. करेक्ट आन्सर इज सिग्मॉइड कर्व. अँड इट शिफ्ट्स टुवर्ड्स राईट साईड. हे 2 पॉईंट लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. मग सिग्मॉइड कर्व म्हणजे कसा तर असा यस आहे पुढे. ओके, या बाजूला जर HbO2 सॅच्युरेशन पर्सेंटेज अगेन्स्ट द पार्शियल प्रेशर ऑफ O2 इन mmHg हा जर ग्राफ प्लॉट केला तर तो कर्व असा शिफ्ट होतो राईट साईडला. त्याला म्हणायचं सिग्मॉइड कर्व अँड इट शिफ्ट टुवर्ड्स द राईट साईड. आता याचे रिझन्स काय असतील. रिझन्स ऑफ O2 डिसोसिएशन. रिझन्स ऑफ HbO2 डिसोसिएशन. हे दोघं वेगवेगळे का होतात, कारण काय असतील. फर्स्ट इज इन्क्रीज इन पार्शियल प्रेशर ऑफ CO2. CO2 चं पार्शियल प्रेशर वाढलं की हे HbO2 सेपरेट होतात, वेगळे होतात. त्यानंतर सेकंड इन्क्रीज इन H+ कॉन्सन्ट्रेशन. H+ कॉन्सन्ट्रेशन वाढलं की हे दोघे सेपरेट होतात. आता हे कसं होतं बा, CO2 चं पार्शियल प्रेशर वाढलं की CO2 कंबाइन्स विथ वॉटर टू फॉर्म H2CO3. हा H2CO3 परत डिसोशिएट होतो HCO3 मायनस प्लस H+ मध्ये. मग इथे H+चं कॉन्सन्ट्रेशन वाढलं की हे HbO2 डिसोशिएट होतं. लक्षात, CO2चं पार्शियल प्रेशर वाढलं की H2 कंबाईन वॉटरशी होतो आणि H2CO3 तयार होतो. तो डिसोशिएट होत कशामध्ये होतं HCO3 मायनस H+ मध्ये होतं. मग हे H+ कॉन्सन्ट्रेशन वाढलं की काय होतं, हा HbO2 सेपरेट होतो. त्यानंतर तिसरं रिझन काय आहे, राईज इन टेम्परेचर. टेम्परेचर वाढलं की या HbO2 मध्ये जो बॉन्ड आहे तो ब्रेक होतो आणि हे
HBO2 सेपरेट होतं. त्यानंतर चौथं रिजन आहे राईज इन DPG, दॅट इज 2,3-डायफॉस्फोग्लिसरेट. हे RBC मध्ये तयार होतं आणि हे 2,3-डायफॉस्फोग्लिसरेट वाढलं की HBO2 डिसोशिएट होतात, वेगळे होतात. ओके, सो दिस इज अबाउट द ट्रान्सपोर्ट ऑफ O2 अँड HBO2 डिसोशिएट कसा होतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आता यानंतर आपण बोहर्स इफेक्ट पाहूया. नेक्स्ट पॉइंट, बोहर्स इफेक्ट. Bohr's effect. The shift of oxyhemoglobin dissociation curve due to the change in partial pressure of CO2 in the blood. बोहरने काय सांगितलं की पार्शियल प्रेशर ऑफ CO2 बदललं की हा कर्व शिफ्ट होतो. हे बोहरने एक्सप्लेन केलेलं आहे. द शिफ्ट ऑफ oxyhemoglobin dissociation curve due to change in partial pressure of CO2 in blood. ओके, मग तो आपल्या टेक्स्टबुक मधला ग्राफ जो आहे तो आपण इथे पाहूया. बोहर्स इफेक्ट मधला वाय ॲक्सिस वर HBO2 सॅच्युरेशन पर्सेंटेज आहे आणि एक्स ॲक्सिसवर पार्शियल प्रेशर ऑफ O2 इन mmHg मध्ये. ओके, मग इथे पर्सेंटेज लिहितो 20, 40, 60, 80 आणि 100%. तर पार्शियल प्रेशर ऑफ O2 20 mmHg, 30 mmHg, 40 mmHg, 60 mmHg, 80 mmHg आणि 100 mmHg. ओके, हे 20 mmHg पार्शियल प्रेशर कुठे असेल तर डिऑक्सिनेटेड ब्लडमध्ये. इथे डिऑक्सिजनेटेड ब्लड असेल, त्याच्यामध्ये 20 mmHg पार्शियल प्रेशर असते. मग हे डिऑक्सिनेटेड ब्लड कुठे असते? टिश्यूमध्ये असते. आणि हे ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे, दिस इज ऑक्सिजनेटेड ब्लड, म्हणजे याच्यामध्ये ऑक्सिजन जास्त आहे. डिऑक्सिजनमध्ये एकदमच ऑक्सिजन नसतो असं नाही, थोडा ऑक्सिजन असतो. तर ऑक्सिजनेटेड ब्लडमध्ये पार्शियल प्रेशर जास्त आहे. मग हे कुठे असणार आहे? लंग्समध्ये असणार. ओके, तर बोहर इफेक्टमध्ये काय सांगितले की CO2चं पार्शियल प्रेशर लो असेल तर कर्व कसा दिसतो तो पाहूया. CO2चं पार्शियल प्रेशर हाय असेल आणि CO2चं पार्शियल प्रेशर नॉर्मल असेल तर कर्व कसा दिसतो ते पाहूया. तर पहिल्यांदा पाहूया CO2चा पार्शियल प्रेशर लो असेल त्यावेळेला. मग पार्शियल प्रेशर लो असेल त्यावेळेला पार्शियल प्रेशर ऑफ O2 20 ला HBO2 सॅच्युरेशन 30% असेल. 30 ला पार्शियल प्रेशर ऑफ O2 30 mmHg असेल त्यावेळेला 40 असेल. 40 ला 50 असेल
60ला 65 असेल, 80ला 85 90 असेल आणि 100ला 97 असेल. मग हा जो कर्व आहे तो असा शिफ्ट झालेला पाहिजे 95 to 97% सॅच्युरेशन इथे होतं. दिस इज द कर्व ड्यू टू द CO2 कॉन्सन्ट्रेशन इज लो. आता CO2 कॉन्सन्ट्रेशन हाय असेल तर 20ला इथे 20% सॅच्युरेशन झालं पाहिजे, 30ला 30%, 40ला इथे या दरम्यान पॉईंट मिळेल, 60ला या दरम्यान पॉईंट, 80ला इथे पॉईंट मिळेल, 100ला इथे पॉईंट मिळेल. मग हा कर्व असा कधी CO2 हाय असेल तर मग HbO2 सॅच्युरेशन कमी होतं. ओके. आणि CO2 जर नॉर्मल असेल तर या दोघांच्या मधून असा कर्व मिळेल CO2 नॉर्मल. तर हे आपल्या टेक्स्टबुकमध्ये हा ग्राफ दिलेला आहे. तो समजला सर्वांना? ओके. त्यानंतर आपण नेक्स्ट ग्राफ पाहणार आहोत किंवा नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत तो म्हणजे हल्डेन्स इफेक्ट. नेक्स्ट पॉईंट इज हल्डेन्स इफेक्ट. हे डायग्राम ही विचारतील परीक्षेला 2 मार्कसाठी. ड्रॉ अ नीट डायग्राम, एक्सप्लेन ऑक्सिहिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व. ओके. तर ती डायग्राम ग्राफची तयार करून ठेवा. परत एकदा पाहू. नेक्स्ट पॉईंट इज हल्डेन इफेक्ट. Haldane explain how CO2 is released. Explain how CO2 is released. CO2 कसा रिलीज होतो ते एक्सप्लेन हल्डेन. ऑक्सिहिमोग्लोबिन that is HbO2. This is oxyhemoglobin acts as a mild acid and it releases H plus. Oxyhemoglobin acts as a mild acid and it releases H plus. And this H plus combines with HCO3 minus plus H plus. हे H plus combine होते HCO3 to form H2CO3. To form H2CO3. This H2CO3 dissociates into CO2 plus H2O. मग हा CO2 वाढला की Hb हा O2 आहे तो डिसोशिएट होतो, वेगळा होतो. ओके. काय लक्षात आलं का? हल्डेनने काय सांगितलं की हाऊ CO2 इज रिलीज. मग HbO2 जे ऑक्सिहिमोग्लोबिन आहे इट ॲक्ट्स ॲज अ माइल्ड ॲसिड. इट ॲक्ट्स ॲज अ माइल्ड ॲसिड अँड इट रिलीजेस H plus. This H plus combines with HCO3 minus to form H2CO3. This H2CO3 dissociate into CO2 and H2. मग CO2 चा पार्शियल प्रेशर वाढतो. ओके. तर अशा प्रकारे आपण O2 ट्रान्सपोर्ट कसा होतो पाहिला की प्लाझ्मामधून 3% होतो O2 आणि 97% O2 Hb ट्रान्सपोर्ट करतो. ओके. तर याच्यावरती ट्रान्सपोर्ट ऑफ O2 वरती 2 मार्क्ससाठी प्रश्न विचारतील. एक्सप्लेन ट्रान्सपोर्ट ऑफ O2 किंवा 3 मार्क्ससाठी प्रश्न विचारतील. आणि राईट अ नोट ऑन बोहर्स इफेक्ट किंवा हल्डेन इफेक्ट 2-2 मार्क्ससाठी विचारतील. तर हे रिएक्शन त्या ठिकाणी लिहायचे आहे.
जर काय याच्यामधील समजलं नाही तर पुन्हा विचारा आणि समजून घ्या. ओके, थँक्यू.